खालापूर तालुक्यात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वनसंपदा अबाधित राखणे आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व्हावे या उद्देशाने खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार हे सातत्याने प्रयत्नशील असून स्थानिक संस्था आणि निसर्गप्रेमींसोबत समन्वय साधत विविध उपक्रम राबवले जात आहेत. तालुक्यात वाढता वन्यजीवांचा वावर, अपघातांची शक्यता आणि जखमी प्राण्यांच्या उपचारांसाठी आवश्यक सुविधा लक्षात घेता वन विभागाने हेल्प फाउंडेशन आणि आहिल फेन्सिंग अँड गॅबियन कंपनीच्या सहकार्याने एक अत्याधुनिक सापळा तयार करून घेतला आहे. दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी हा सापळा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, हेल्प फाउंडेशनचे सदस्य तसेच आहिल फेन्सिंग अँड गॅबियनचे प्रमुख अशफाक लोगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती. अशफाक लोगडे हे हेल्प फाउंडेशनचे सदस्य असून त्यांनी स्वतः डिझाईन केलेला हा पिंजरा निःशुल्क स्वरूपात वन विभागाला सुपूर्द केला. यापुढेही अशा प्रकारचे सापळे तयार करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. एक आपली नैतिक जबाबदारी म्हणून हेल्प फाउंडेशन आणि वन विभाग आणि आपल्याकडे ते सगळं साधन सामुग्री असल्यामुळे आपण ती जबाबदारी घेतली आणि आपण तो पिंजरा बनवण्याची तयारी दाखवून तो पिंजरा बनवून त्यांना दिलेला आहे आणि एक वेगळं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरून आपण त्याला यशस्वी होईल अशी आशा बाळगली. कुठलंही प्रशासन असू दे, पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल किंवा फॉरेस्ट प्रशासन असेल, या प्रशासनाला आपण मदत केली पाहिजे. या अनुषंगानं वन्य प्राण्यांचा जो वावर झालेला आहे, वावर होत आहे आपल्या परिसरामध्ये, त्यामुळे संघर्ष निर्माण होत आहे. तो संघर्ष कमी करण्यासाठी आपण अहिल फेन्सिंग अँड गॅबियन्स या कंपनीला एक रिक्वेस्ट केली. अशफाकभाई लोगडे यांनी एक चांगला पिंजरा डिझाईन केला आणि तो पिंजरा वन खात्याला आज आपण सुपूर्द केलेला आहे. या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत की वन्य प्राण्यांचा आणि मानवाचा संघर्ष होता कामा नये आणि त्यांना एक चांगला निवास भेटावा. या अनुषंगाने हा एक प्रयत्न आहे. नेहमीच आपण वन खात्यासोबत किंवा इतर प्रशासनासोबत काम करत असतो आणि ही एक वेगळा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला सर्व टीमने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा अशफाक लोगडे आणि त्यांची जी टीम आहे त्यांचे खरोखर मी आभार मानेन, कारण त्यांनी या आमच्या संकल्पनेला एक पूर्ण आकार दिलेला असं म्हणायला हरकत. सध्या तालुक्यामध्ये वन्य प्राणी संघर्ष अतिशय शिकेल पोचलेला आहे. त्यामध्ये लेपर्डची दिसणं असेल, वारंवार असेल किंवा माकडाचा हाईव असेल, त्या बाबतीत आपल्याकडे पिंजऱ्यांची कमतरता आहे आणि त्यात पिंजरा न मिळाल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने हेल्प फाउंडेशन यांनी मागे प्रस्ताव दिला होता की त्यांना आहिल फाउंडेशन, आहिल इंजिनियर यांच्याकडनं एक पिंजरा मिळतं म्हणून. आम्ही तो पिंजरा आमच्या त्याची तयार केलेला आहे. अतिशय चांगला पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्याचा वापर आम्हाला उन्नतीसाठी नक्कीच होईल आणि संघर्ष कमी करण्यास मदत होईल. यावेळी वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत लोकसहभागातूनच वनसंपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर वनपाल भगवान दळवी यांनी या उपक्रमात विशेष भूमिका बजावली. वनरक्षक खुटे, चंदन नागरगोजे, गायकवाड, काटकर, सागर टोकरे, कोळी, मयूर निकम, धनाजी सावंत तसेच वनपाल नितीन कांबळे यांच्यासोबत खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठीलकर, हनीफ कर्जीकर, अमोल कदम, अमोल ठकेकर, प्रवीण शेंद्रे, आकाश सताने, सरफराज पटेल, दिनेश पाटील यांच्यासह प्राणीमित्र उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.